नमस्कार मित्रांनो, न्यूज 99 या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत. चला तर जाणून घेऊया हवामान संदर्भातील महत्त्वाची बातमी. काही भागात धो पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी वादळी वारे घोंघवत आहेत आणि काही राज्यामध्ये उन्हाने थैमान घातलेले आहे. उत्तर भारतात पावसाचं आगमन. भारतीय हवामान IMDने दिलेल्या इशाऱ्यानुसार उत्तर भारताच्या अनेक राज्यांमध्ये आगामी काही दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. बिहारमधील 12 जिल्हे, उत्तर प्रदेशमधील अनेक भाग आणि झारखंड या राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला. यामध्ये पटना, गया, भागलपूर, वाराणसी, लखनौ, रांची यासारख्या शहरांमध्ये जोरदार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वातावरण बदलणार आहे. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकं, साठवलेले धान्य धोक्यात येऊ शकतं. वादळी वाऱ्यांची जास्ती. फक्त पाऊसच नाही तर या भागामध्ये 40 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारे वादळे सुद्धा येणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबणं सुरक्षित ठरेल. झाडांखाली थांबणं, विजांच्या खांबाजवळ जाणं टाळावं लागणार आहे. पंजाब आणि हरियाणातील पावसाची शक्यता असून जम्मू काश्मीरमध्ये थंडीने पुन्हा एकदा अंगात शिरकाव केला आहे. तिथल्या डोंगराळ भागात बर्फवृष्टीचे संकेत आहेत. त्यामुळे अमरनाथ यात्रा, स्थानिक पर्यटन आणि वाहतुकीवर यावर परिणाम होऊ शकतो. दिल्लीमध्ये धुळीचं वादळ आणि थोडासा दिलासा. दिल्लीमध्ये गेल्या काही तासात धुळीचं वादळ आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. परिणामी उकाड्यातून थोडासा दिलासा मिळाला असला तरी हवामानात गोंधळ उडाला आहे. तापमान घटलं असलं तरी प्रदूषणात फारसा फरक पडलेला नाही. महाराष्ट्रामध्ये तापमानात सातत्याने वाढ. महाराष्ट्रात मात्र पूर्ण चित्र वेगळं आहे. इथे अवकाळी पावसाची शक्यता तुरळक भागात असली तरी बहुतांश राज्य उकाड्याच्या भरात आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात तापमानाने 40 अंशाचा टप्पा पार केला आहे.